तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला देवशयनी एकादशीचं महत्त्व सांगणार आहे। फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। कृतयुगामध्ये असणारे श्रीकृष्ण भगवानाला धर्मराज विनंती करत आहेत, मला ह्या देवशयनी एकादशीचं महत्त्व सांगा, कृपा करून, माझी तीव्र इच्छा झालेली आहे। असं म्हटल्यानंतर धर्मराज कृष्ण भगवान सांगू लागलेले आहेत, ज्याप्रमाणे आकाशामध्ये चंद्र वसावा, सर्वत्र चांदण्या असाव्या, अशा प्रकारे कृष्ण भगवान मोठे असणारे आसनावर बसले आहेत। 5 पांडव असणारे भूतानी बसलेले आहेत आणि द्रुपदी माता आहेत, कुंती माता आहेत आणि कृष्ण भगवान असणारे देवशयनीचं व्रत सांगू लागले। त्यावेळेस म्हणू लागले, हे धर्मराज, ब्रह्मदेव असणारे नारदाला ही कथा सांगत असताना मी तुम्हाला सांगतो, ही कथा कशी आहे तर माधव नावाचा राजा खूप असणारा पराक्रमी होता, शूर होता आणि दैत्येला आपल्या पुत्रासारखं रक्षण करत होता। दैत्य असणाऱ्या आपल्या प्रजेला काहीही त्यांनी कमी पडू नये, प्रजेचं सुख समाधान होती। त्या ठिकाणी खूप असणारे त्या ठिकाणी अरण्य, वने, तलाव बाजू फिरले होते। राजाकडे खूप खजिना होता। असा राजा राज्य करत असताना सुख सोहनं एक वेळेस काय झालं तर 3 वर्ष पाऊस पडले नाही आणि अवर्षण पडलं, अग्नी निर्माण झाल्यासारखी झाली। जनावरे असणारे त्या ठिकाणी पाणी नको, चारा नको, तटपट करून म्हणू लागले, माणसं अन्न म्हणू लागले, पाऊस पडना। इतका तात्काळ त्या ठिकाणी झाल्यानंतर सगळी प्रजा असणारी त्या ठिकाणी दुःखामध्ये बुडून गेली। त्या ठिकाणी सत्वशील असणारा त्या ठिकाणी राजा होता, कुणीही लबाड बोलत नव्हतं, सगळे हितकारक होते, राज्याचं सर्व ऐकत होते। पण एवढं दुःख पसरल्यामुळं कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही त्या ठिकाणी आणि विचित्र घटना त्या ठिकाणी घडू लागल्या। आता काय करावं म्हणून सगळी प्रजा असणारी काय केली, आपल्या राजाला शरण गेली। म्हणू लागली, राजन आपण काय करावं, जनावरे उपाशी मरू लागलेले, खायला चारा पाणी नाही, माणसं उपाशी मरू लागलेली आहेत, खाण्यासाठी काही नाही, कसं करावं, लेकरं बाळ पडू लागले, आता आपल्याला खूप मोठं संकट पडलेलं आहे। त्यावेळेस राजाने विचार केला आणि म्हणू लागला, राजा की तुम्हाला मी या संकटामधून दूर करतो। त्या ठिकाणी राज्यात असणारा त्या ठिकाणी प्रजेचा विश्वास होता राजावर। मग असणारा राजा उठला आणि घोड्यावर बसला आणि अंगिरस ऋषीच्या आश्रमाला गेला। अंगिरस ऋषीला असणारं त्या ठिकाणी साष्टांग दंडवत नमस्कार केला राजानं आणि विनंती करू लागला की माझ्या असणाऱ्या राज्यामध्ये 3 वर्ष पाऊस नाही आणि मुनिवर्य, तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा। त्यावेळेस तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी मुनिवर्य बघू लागले आणि सांगू लागले, ए राजन, तुझ्यात असणारा शतरूपी असणारा शूद्र असणारा तपश्चर्या करत असल्यामुळं आवरण झालेलं आहे, त्या ठिकाणी पाऊस पडत नाही आणि त्याची तपश्चर्या भंग करावी। असं सांगितल्याबरोबर राजा म्हणू लागला, तो